आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। इंडिया आघाडीची शुक्रवारी मुंबईमध्ये बीकेसी इथं जाहीर सभा। ठाकरे, पवार, केजरीवाल आणि मल्लिकार्जुन खरगे देखील सभेला उपस्थित राहणार। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या प्रकरणाची देखील सुनावणी लांबणीवर। ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी जुलै किंवा ऑगस्टमध्ये लांबण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत आज महत्त्वाची सुनावणी। सुप्रीम कोर्टामध्ये दुपारी 12 नंतर सुनावणी होण्याची शक्यता। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी होणार। मुंबईतील वादळी पावसाचा निवडणूक प्रचाराला फटका। वादळी पावसामुळे काल देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची सभा रद्द, तर 17 मे रोजी होणाऱ्या मोदींच्या सभेबाबत अनिश्चितता। इगतपुरी तालुक्यातील बेलगाव ताऱ्हालेमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। घरांसह धान्य आणि जनावरांच्या चाऱ्याचं देखील मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वादळी वाऱ्यामुळे कोस्टल रोडवरील गर्डर बसवण्याचं काम लांबणीवर। काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे प्रशासनाचा निर्णय। राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून सहभागी होता येणार। उमेदवारांनी कोणताही एक जिल्हा निवडून पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये हमीपत्र देण्याची गृह विभागाची सूचना। 8 दिवसांमध्ये मान्सून अंदमानमध्ये दाखल होणार। बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार। अवकाळी पाऊस 19 मे नंतर ओसरण्याचा अंदाज। भांडूप आणि कुर्ला परिसरामध्ये आज पाणीपुरवठा बंद असणार। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विद्युत उपकेंद्रामध्ये बिघाड। उपकेंद्रातील दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार।